मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गार्लिक राईस करणार आहे. लसणाचा भात एकदम चमचमीत टेस्टी आणि त्याच्यात थोड्याशा भाज्या आपल्याकडे ज्या असतात त्या भाज्या आपण टाकू शकतो. त्याच्यासाठी साहित्य बघूया. हा भात आहे. शिळा भात असेल तर शिळा भात घ्या, नाही तर ताजा करून घेतला तरी चालेल. माझ्याकडे होता तो मी भात घेतला. आणि आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य कढीपत्ता आहे, गाजर आहे, कोथिंबीर, लसूण भरपूर टाकायचं याच्यात. गार्लिक स्लॅक्स राईस म्हणतो मी, लसणाचा भात आणि हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे. तेल पटेल त्याच्यात जिरं टाकूया. आपण त्याच्यात आपण लसूण बारीक चिरलं ते टाकूया. आणि भरपूर तुम्ही लसूण टाका, कारण की आपण याला गार्लिक राईसच म्हटलं. त्याला थोडंसं तांबूस रंग असतो, मग परतवून घेऊया. ज्या हिरव्या मिरची आहे त्या टाकूया आपण. आता आपण गाजर बारीक चिरून दिली ते टाकूया. शिमला मिरची चिरली ती बारीक ती टाकूया. आणि आता छान परतून घेऊया आपण. आपण याच्यात कोथिंबीर टाकू आणि वरतून पण टाकूया कोथिंबीर. त्यात मीठ टाकलं आहे त्यामुळे आपण याच्यात बेतातच मीठ टाकायचं. त्याची अजून चव छान वाढवण्यासाठी आपण चाट मसाला टाकूया. हा ना भात आहे आपला. छान परतून घेऊया आपण. एकदम टेस्टी लागतो. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीचं जेवणाच्या काय करायचं सुचत नसेल तर हा गार्लिक स्लॅक्स टेस्टी पण झटपट होतो. तुम्हाला आणखी भाज्या टाकायच्या त्याही टाकू शकता तुम्ही. आणि बघा आपला छान झाला एकदम. आपला हा गार्लिक राईस रेडी आहे. आपल्या शिळ्या भाताचा पण करू शकतो आणि ताज्या भाताचा पण करू शकतो. रेडी आहे, झटपट होणारा आणि एकदम टेस्टी लागतो. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा एकदम रात्रीच्या जेवणासाठी. तर दुपारी पण तुम्ही करू शकता, डब्यासाठी पण करू शकता. झटपट होणारा हा गार्लिक राईस लसणाचा भात आपण केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा. जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.